नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर येथे पाहू शकता तुम्ही 30 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वाची अपडेट येणार आहे। येथे पाहू शकता तुम्ही आताच 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर येथे पाहू शकता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सुरू झालेला आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज 50,000 रुपये कर्ज तुम्हाला भेटणार आहे। तर कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर चला सुरू करूयात। तर येथे पाहू शकता तुम्ही प्रस्तावना व स्वागत। तर प्रस्तावना आणि स्वागत पहिल्यांदा आपण घेऊया। येथे नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर येथे पाहू शकता काय अपडेट आलेली आहे ते आपण लगेच जाणून घेऊया। तर येथे पाहू शकता मुख्यमंत्री साहेबांनी घेतला मोठा निर्णय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोणता निर्णय घेतला आहे ते आपण येथे पाहूया। तर तुम्ही येथे पाहू शकता जुलै व ऑगस्ट हप्त्याबाबत जुलैचा हप्ता बहुतेक बहिणींना मिळाला आहे आणि काही अजून मिळालेला नाही, काहींना अजून हप्ता मिळालेला नाही। तर ज्यांना जुलैचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना ऑगस्टचा हप्ता सुद्धा मिळणार नाही। म्हणजे जुलैला ज्याला हप्ता भेटला नाही त्याला ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुलैचा हप्ता रक्षाबंधन निमित्त देण्यात आला होता, तर काही बहिणींना हा मिळणार नाही कारण त्या अपात्र झाल्या आहेत। तर अर्जाची छाननी व अपात्र महिला कशा ठरवली जातात इथे पाहू शकता तुम्ही, अर्जाची छाननी व अपात्र महिला। तर येथे पहा जून पासून अर्ज तपासणी सुरू आहे, जून महिन्यापासून अर्ज तपासणी सुरू आहे। अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यामध्ये जुलैचा हप्ता त्यांना भेटलेला नाही। काही पात्र महिलांचे अर्जही थांबवले आहेत। तर कोणत्या पात्र महिलांचे अर्ज थांबवले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुमचा प्रश्न असा आहे की ऑगस्टचा हप्ता मिळेल का? तर ऑगस्टचा हप्ता जुलै मध्ये ज्यांना भेटला नाही त्यांना मिळेल का? तर त्यांना मिळणार नाही। तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठा गैरव्यवहार उघडीस आलेला आहे। तर सरकारच्या शोध मोहिमेत धक्कादायक माहिती आलेली आहे। तर पाहू शकता एकूण 26.34 लाख बोगस लाभार्थी आढळले आहेत। म्हणजे 26.34 लाख महिलांनी हे बोगस हप्ते जे घेतलेले आहेत आणि यामध्ये येथे पाहू शकता काही पुरुष सुद्धा अर्जदार सुद्धा आहेत, यांनी सुद्धा याचा लाभ घेतला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरमहा 1,500 रुपये बोगस लोकांना मिळत होते आतापर्यंत 26.34 लाख लोकांना। तर येथे पाहू शकता जिल्हानिहाय बोगस लाभार्थी, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती बोगस लाभार्थी येथे पाहू शकता तुम्ही। सर्वाधिक पुणे जिल्ह्यात 2.04 लाख लाभार्थी बोगस आहेत। ठाण्यामध्ये 1.25 लाख, अहमदनगरमध्ये 1.25 लाख आणि नाशिकमध्ये येथे पाहू शकता 1.08 लाख। तर कोल्हापूरमध्ये 1 लाख, नागपूरमध्ये 95,000, बीडमध्ये 71,000, सोलापूरमध्ये 94,000 येथे पाहू शकता इतके लाभार्थी हे बोगस आहेत। तर सांगलीमध्ये येथे पाहू शकता 90,000 रुपये आणि इतर जिल्ह्यांमध्येही असाच मोठा आकडा आपण पाहू शकता। तर इतके लाभार्थी हे अपात्र आहेत। तर सरकारची पुढील पावले, आता सरकार पुढे काय पावलं उचलणार आहेत तर इथे पाहूया आपण। सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी द्वारे छाननी सुरू, म्हणजे ई-केवायसी लवकरच महिलांची सुरू होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांनाच पुढे पैसे दिले जाणार आहेत, बोगसचे हप्ते हे रद्द केले जाणार आहेत। तिसरी गोष्ट म्हणजे महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय। तर महिला व बाल विभागाचा निर्णय काय घेतला आहे त्यांनी येथे पाहू शकता तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत हप्ता खात्यात जमा होणार आहे। म्हणजे ऑगस्ट महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो 31 ऑगस्टच्या आत जमा होणार आहे। आणि शेवट येथे पाहू शकता जर मित्रांनो येथे पाहू शकता शेवट सरकारकडून अजून काही अपडेट आलं तर तुम्हाला या चॅनलवर कळवलं जाईल। आणि तुम्हाला जर व्हिडिओ हा उपयुक्त वाटला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओला सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।